राज्यात गेल्या काही दिवसांपासून एक एनर्जी ड्रिंक पुन्हा चर्चेत आला आहे। तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेलं स्टिंग एनर्जी ड्रिंक आता थेट अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर आले आहे। राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत धाडसी कारवाई केली। मुलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, शाळांच्या परिसरातील विक्री आणि नियमबाह्य या मुद्द्यावर एफडीएने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे। स्टिंग एनर्जी ड्रिंक मध्ये असं काय धोकादायक आहे, तुकाराम मुंढे यांनी नेमकी कोणती कारवाई केली आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर कठोर भूमिका घेतली आहे। याच कारवाईचा एक भाग म्हणून स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्री आणि साठ्यावर लक्ष देण्याचे आदेश त्यांच्याकडून जारी करण्यात आले। विशेषतः अल्पवयीन मुलांमध्ये वाढत असलेल्या एनर्जी ड्रिंकचे सेवन ही अतिशय धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे। एफडीएच्या विविध पथकांनी राज्यात अनेक ठिकाणी तपासणी मोहीम राबवल्याचे सांगितले जाते। नियमांचे उल्लंघन करून साठा करणाऱ्या गोदामांवर धाडी टाकण्यात आली असून लाखो रुपयांचा साठा देखील जप्त करण्यात आलाय। अन्न व प्रशासन विभागाकडून कारवाई करण्यात आल्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। महत्त्वाचे म्हणजे शालेय विद्यार्थ्यांकडून या स्टिंग एनर्जी ड्रिंकचे अतिप्रमाणात सेवन केले जात असल्यामुळे शाळांच्या परिसरात देखील मोठी कारवाई करण्यात आली आहे। तज्ज्ञांच्या मते या एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफेन आणि साखरेचे प्रमाण जास्त असू शकते, त्यामुळे लहान मुलांना या ड्रिंकचा धोका असून अतिप्रमाणात सेवन केल्याने ते आरोग्यासाठी धोकादायक देखील ठरू शकते। अन्न व प्रशासन विभागाकडून स्टिंग एनर्जी ड्रिंकवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर या विषयाची दखल राज्याच्या विधिमंडळातही घेण्यात आली आहे। विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेले एनर्जी ड्रिंकचे सेवन, त्याचे लहान मुलांवर होणारे परिणाम आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने काय पावले उचलण्यात यावीत यावर देखील विधिमंडळात चर्चा करण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांकडून तपासणी मोहीम राबवण्यात आली। अहिल्यानगर, नागपूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मोठी तपासणी मोहीम राबवली। एकूणच काय तर तरुण आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा आता या कारवाईच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे। या प्रकरणात पुढे आणखीन कोणते निर्णय घेतले जातात, राज्य सरकार किंवा एफडीए कडून कोणते नवीन आदेश जारी केले जातात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। तुकाराम मुंढेंच्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? शाळांच्या परिसरात एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर कठोर निर्बंध असावेत का, यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर त्याच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूयात। खूप खूप धन्यवाद।